नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील मुंबादेवी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। मुंबईतील मंदिरं जी आहेत म्हणजे सिद्धिविनायक मंदिर असेल, मुंबादेवी मंदिर असेल किंवा महालक्ष्मीचं मंदिर असेल, या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली भाविकांनी आपल्याला पाहायला मिळते। आणि मुंबादेवी मंदिरामध्ये आपण पाहतोय की देवीला फुलांची आरास त्याच पद्धतीने संत्र्यांच्या द्वारे सजावट जी आहे ती देवीच्या गाभाऱ्याला करण्यात आलेली आहे। संपूर्ण गाभारा जो आहे तो संत्र्यांनी आणि फुलांनी सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती देवीच्या दर्शनाने करत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण मंदिर प्रशासन जे आहे ते सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि देवीच्या गाभाऱ्याला जी आहे ती संत्र्यांची आरास देखील केलेले पाहायला मिळते। सकाळी 6:30 वाजता दर्शनाला या ठिकाणी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। 9 वाजता मंदिर जे आहे ते आरतीसाठी थोडा वेळ बंद करण्यात येईल। आरती झाल्यानंतर पुन्हा रात्री 9:30 वाजेपर्यंत मंदिर सुरूच राहील अशी माहिती जी आहे ती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जे भाविक भक्त येत असतात त्या भाविकांनी संपूर्ण स्वतःची काळजी घ्यावी आणि कोणी गोंधळ करू नये अशी विनंती जी आहे ती विनंती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय की मुंबादेवी परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, त्यामुळे नियोजन जे आहे ते मुंबादेवी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण दर्शन घेत असताना नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।